पुण्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते। पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाचा गोळीबारात मृत्यू झालाय। वनराज अंदेकर असं या नगरसेवकाचं नाव आहे। नाना पेठेतले ते नगरसेवक होते। आता मी त्याच घटनास्थळावर उभी आहे ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला। आपण जर पाहिलं तर माझ्या मागे मोठ्या प्रमाणात आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जवळपास 8:30 ते 8:45च्या सुमारास वनराज अंदेकर हे या घटनास्थळापासून थोड्याच अंतरावर राहतात आणि ते या ठिकाणी उभे असताना त्यांच्यावरती काही जणांनी येऊन गोळीबार केला। त्याचबरोबर कोयत्याने वार करण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांच्यावरती झाला। या सगळ्यामध्ये जवळपास 5 राऊंड त्यांच्यावरती बंदुकीचे हे फायर करण्यात आले होते। त्यामध्ये ते अतिशय गंभीर जखमी झाले होते। त्यानंतर त्यांना तात्काळ केईम रुग्णालयामध्ये दाखल सुद्धा करण्यात आलं होतं। मात्र आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार त्यांचा मृत्यू झालेला आहे या सगळ्यामध्ये, कारण 5 राऊंड गोळ्यांचे फायर करण्यात आले होते आणि वार सुद्धा केले गेले होते। त्यामुळे त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती ज्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र आता त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी जी आहे ती समोर आली। आपण जर पाहतोय घटनास्थळावरती सध्या खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पुरावे गोळा करण्याचं काम जे ते पोलिसांकडून चालू आहे। या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम सुद्धा दाखल झाली आहे। फॉरेन्सिकच्या टीमकडून बंदुकीच्या गोळीच्या ज्या पुंगळ्या आहेत त्या सुद्धा जप्त केल्या जात आहेत। काही चप्पल इथे दिसत आहेत जे पुरावे म्हणून सध्या जप्त करण्यात येत असल्याची माहिती सध्या मिळते। आपण बघतोय या ठिकाणी या भागातले पोलीस उपायुक्त सुद्धा आलेले आहेत। त्यांच्याकडून सुद्धा आता घटनास्थळाची जी काही आहे तो आढावा घेतला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार वनराज अंदेकर यांचे जे चुलत बहिणीचे मिस्टर होते त्यांनीच यांच्यावरती गोळीबार केल्याची ही प्राथमिक माहिती सध्या समोर येते। बंडू अंदेकर यांचे जावई गणेश कोमकर यांनीच हा गोळीबार केला। हे खरं तर त्यांच्या चुलत बहिणीचे मिस्टर होते आणि त्यांनीच काहीतरी घरगुती वादामधून त्यांच्यावरती हा गोळीबार केला आणि ज्यामध्ये आता वनराज अंदेकर यांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। खरं तर नाना पेठेच्या या भागामध्ये अंदेकर हे खूप मोठं नाव आहे। पुण्यामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर पुण्यामध्येच अंदेकर हे खूप मोठं नाव आहे। अंदेकर टोळी सुद्धा पुण्यामध्ये आहे आणि त्याच्याशी संबंधित हे होते। खरं तर वनराज अंदेकर हे पूर्णपणे राजकारणात होते। त्यांचा गुन्हेगारी विश्वाशी तसा काही संबंध नव्हता। मात्र आज अचानक कुठलीही पूर्वकल्पना नसताना त्यांना असं वाटलं नव्हतं। मात्र अचानक पद्धतीने हा जो आहे त्यांच्यावरती गोळीबार झाला, ज्या गोळीबारामध्ये आता त्यांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। या भागात प्रचंड तणावाचं वातावरण सध्या निर्माण झालं आहे। त्यामुळेच काही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून पोलिसांनी या ठिकाणी पूर्णपणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। केम रुग्णालयामध्ये ज्या ठिकाणी आता सध्या वनराज अंदेकर यांचं पार्थिव आहे त्या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। या भागातल्या नागरिकांची असेल, त्यांच्या कार्यकर्त्यांची असेल, खरं तर खूप मोठं नाव होतं ते या एरियामधलं आणि अशा एरियामध्ये हे सगळं घडलंय ज्या ठिकाणी खूप वर्दळीचा भाग आहे। या एरियामध्ये नेहमीच खूप गर्दी पाहायला मिळते। म्हणजे आत्ता सुद्धा रात्रीचे 10-11 वाजतात मात्र खूप मोठ्या प्रमाणात लोक अजूनही या ठिकाणी आहेत आणि इतक्या वर्दळीच्या ठिकाणी हा असा एक गुन्हा घडलेला आहे। काही दिवसांपूर्वी सुद्धा एका गुंडाचा अशाच प्रकारे भर दिवसा गोळी झाडून खून करण्यात आला होता। त्यामुळे पुन्हा एकदा पुणे पोलिसांवरती प्रश्नचिन्ह या सगळ्याच्या माध्यमातून उभं राहिलेलं पाहायला मिळत आहे। सध्या तरी पोलिसांकडून या सगळ्या आरोपींचा शोध सुरू आहे। गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि आता पुढची जी काही तपासाची प्रक्रिया आहे ती पुणे पोलिसांकडून चालू केल्याचं पाहायला मिळत आहे। घटनास्थळावरून जे काही अपडेट्स असतील ते सुद्धा आम्ही तुम्हाला पुरवतच राहू। सध्या तरी पुणे पोलिसांकडून युद्ध पातळीवरती या सगळ्या प्रकरणाचा तपास आणि आरोपींचा शोध चालू असल्याचं, पुरावे गोळा करण्याचं काम चालू असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। सर, काय माहिती आहे नेमकं कशामुळे हा झालेला आहे आणि सध्या काय स्थिती नेमकी आहे? प्रायमरी माहिती आहे की जवळजवळ 9:30चे सुमारास या ठिकाणी 2 लोक जे आहेत ते उभे होते आणि त्यांच्यावर जे आहे ते काही लोकांनी येऊन हल्ला केला आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते 5-1 राऊंड फायरिंग पण केले आहे आणि यांच्यामध्ये वनराज अंदेकर म्हणून जे इसम आहे त्यांची जे आहे ते मृत्यू झालेला आहे। त्यांना जे आहे केईम हॉस्पिटलला आणले गेले होते परंतु त्या ठिकाणी ते ब्राउड डेड असा आणले गेले आहे आणि आता त्यांची जे बॉडी आहे ते ससून हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आता पुढील तपास आपले क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशन आणि झोनची टीम करत आहे। आता प्राथमिकदृष्ट्या जे आहे त्यांच्यावर जे आहे ते शार्प हथियारने वार पण झालेला आहे आणि त्यांच्यामुळे त्यांची मृत्यू झाली आहे अशा प्रकारचे प्राथमिक
माहिती मिळालेली आहे. आता फायनल माहिती आपल्याला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मिळणार आहे. सर नेमकं काय झालं होतं? पण किती वाजता हा प्रकार घडला? वंदना जांभेकरकर घराच्या बाहेर पडले होते, नेमकं कशामुळे त्यांच्यावर वार झाले? 9:30च्या सुमारास ही एक घटना आहे. ते दोन उभे होते, वनराज जांभेकर आणि त्यांचे एक जे आहे ते चुलत भाऊ, आणि त्याच वेळी काही लोक इथे आलेले आहे आणि त्यांच्यावर फायरिंगही केलेलं आहे आणि शार्प वेपननेही हल्ला केलेला आहे आणि यांच्यामध्येच त्यांची मृत्यू झालेली आहे. आणि ज्यापर्यंत ते KM हॉस्पिटलला पोहोचला होता त्यापर्यंत ब्रॉड डेड तिथे त्या ठिकाणी आणले गेले. सर एकूण किती गोळ्या झाडल्यात आणि आरोपी किती होते? फायर झाले एकूण आता जे प्राथमिक माहिती आहे की 5 राऊंड फायर झालेला आहे आणि आरोपीबद्दल अजूनही क्लिअर नाही आहे की किती लोक होते. याबद्दलचे शोध जे आहे आणि तपास चालू आहे. सर प्रायमा फेसी काही कौटुंबिक वाद समोर आला आहे का? प्रायमा फेसी नेमकी ही घटना कशावर घडली? एक वेळ आपल्याला आरोपी मिळाल्यानंतर त्यांनी काय मुळे केलेलं आहे ते क्लिअर होतील. ज्यापर्यंत आपल्याला आरोपी क्लिअर होत नाही त्यापर्यंत त्यांच्यावर टिप्पणी करणे योग्य होणार नाही. आता आमचे जे पूर्ण फोकस आहे की जे आहे आरोपी कोण होता त्यांचे शोध घेण्यावर आपला पूर्ण फोकस आहे आणि आमचे टीम्स जे आहे यांच्यामध्ये लागलेले आहे आणि लवकरात लवकर जे आहे ते आम्ही हे जे आरोपी शोधण्याचा आणि त्यांना पकडण्याचा प्रयास करणार आहे. एकूण किती आरोपी होते? आणि त्यांनी नेमकं हे लाईट वगैरे बंद करून असं काय केलं असं समजतंय नेमकं त्यामध्ये? नाही, अशी माहिती नाही आहे. आपल्याला एक वेळ क्लिअर अजून झालं नाही की किती आरोपी होते, नेमके कोण होते. काही सस्पेक्टचे नाव आलेलं आहे परंतु आता त्यांचे नाव देणे या स्थितीमध्ये उचित नाही आहे. एक वेळ ते कन्फर्म झालं त्यानंतर नेमके आम्ही जे आहे हे सर्व नाव आपल्यासोबत शेअर करणार आहे. सर हिंदी में बताइए क्या हुआ था सर? क्या घटना हुई थी? वनराज जांभेकर है जिन पे आज यहाँ पे फायरिंग हो चुकी है. आज रात को 9:30 के आसपास इनामदार चौक में वनराज जांभेकर और उसका चचेरा भाई दोनों खड़े थे. उसी समय कुछ लोगों ने आके उन पे जो है सो अटैक किया है. इस अटैक के दरमियान 5 राउंड्स फायर हुए हैं ऐसी जो है सो प्रथम दृष्टि में इंफॉर्मेशन मिली है और उनके ऊपर जो है सो धारदार शस्त्र से भी हमला किया गया है. इसके बारे में जो है सो हमारी क्राइम ब्रांच और बाकी जोन की टीम इस काम में लगा दी गई है. वो लोग आरोपी निष्पन्न करने और उनको पकड़ने के काम में लग गए हैं. अभी तक आरोपी कौन हैं और उन्होंने किस वजह से इन पे हमला किया है ये अभी क्लियर नहीं हुआ है. कुछ संशयित लोग जो हैं जिसके नाम इसमें आए हुए हैं तो उनसे जो है सो पूछताछ चल रही है. एक बार पूरा कंफर्म होने के बाद मीडिया से इसके बारे में पूरी डिटेल शेयर की जाएगी. गोलियां 5 चली है और प्राथमिक इन्फॉर्मेशन से अभी तक जो है सो उसमें कोई उनको लगी नहीं है ऐसी इन्फॉर्मेशन है. डेथ जो है वो जो है सो शार्प वेपन से हुई है. उसके जो है सो बहुत सारे वुंड्स हैं. तो एक बार पोस्टमार्टम होने के बाद पूरा क्लियर हो पाएगा कि गोली लगी है कि नहीं और शार्प वेपन से कितने वुंड्स वगैरह हैं वो सब पूरी इन्फॉर्मेशन मिल पाएगी. थैंक यू.